नमस्कार, मी सदानंद आर्डेकर आणि तुमच्या सगळ्यांचा सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी सकाळी सकाळी स्वागत. तर आता सध्या चालू असा आंब्यांचा सीझन म्हणजे मे महिना चालू असा आणि आमचे बाजू आंबो असा. त्या आंब्याचे सकाळी आंबे पडतात आणि त्या आंब्यापासून बनवून जी असतात आपल्या साठा, ती साठा कशी बनवतात ना तुमका मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. सगळ्या एक विनंती असं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको. तर आता आपण जाऊया थेट आंब्याच्या झाडाखाली आणि आंबे किती पडलेत ते बघूया चला. तर ह्या असं आमचा घर आणि ह्या आमचा खळा म्हणजे अंगण आणि ह्या आमचा परडा होता म्हणजे परसबाग होती. दाखवतं आहे हे असंच वांग्याची ठाका. ही वांगी बघा अशी पिकली आहेत आणि ह्या एक असा कच्चा वांगी असा आणि ही पण 2-3 पिकांनी गेली सुकली. आणि इकडे असं वेल होतं भोपळ्याचं वेल आणि ही पण झाड असतात वांग्याची, त्याची पण 2 वांगी पिकांनी गेली आहेत. तर आपण जाऊयात आणि आंबे किती पडलेत ते बघूया. तर ह्या असा आमचा मनग्या. मनू ए मन्या, काय करते? काय करतं? येतं आंबे आणूक? चल लवकर ये. हे बघा, रात्री पडले थोडेसे आंबे आपल्याला भेटल्यात आणि तुमका सांगितलंय तर ह्या असा आमचा आंब्याचा झाड आणि ह्याचे आंबे पडतात. तर इकडे जे खालती पडले होते ना आंबे, ते आपण निवडून घेतले असं वरच्या बाजूक पडलेले. आणि थोडासा ह्या साईडने जर आपण गेलो ना तर ही आमच्या असा घराची मागची बाजू आणि ही असं आमची भरवड म्हणजे आपले जे काही एक्स्ट्रा सामान असतं ना लाकूड सामान तर आम्ही हे भरून ठेवला पावसासाठी. मग आणि इथून उतरल्यावरती तोच आंबो आहे बघा, आंब्याच्या झाड असा आणि त्याचे आंबे खालच्या बाजून पडतात. तर मग वाटतं हे आंबे पडले असत, हे एकत्र 3 पडले असत आणि असंच 5-6 आंबे पडले असत आहे सर. तर ते आपण जमा करूया. प्राजक्ता आता पडलेले आंबे जमा करता. हे बघ, हे तो एक असा आणि हे 2 असं. हे बघ इकडे 2 पडले. बघ भरपूर गावले. पुढे बघ असं कवरच्या बाजून इकडे काय असंच का बघा. हो एक गावलं. असे आंबे असं ते आंबो दिसता लहान पण आंब्याची चव एकदम भारी असं. तर आज बऱ्याच दिवसांनी एवढे आंबे गावले, एवढे कधी गावत नाही. आज खूप दिवसांनी एवढे आंबे गावलेत. तर आपल्या आता याची करूया असं आंब्याची साठा. चला पहिले आधी आंबे आपण धुवून घेऊया. तर ह्या असं आमचं घर आणि ही आमची असा घराची दुसरी बाजू इकडची आणि असं रानकेळी मध्यंतरी पाऊस पडून केल्यामुळे मस्तपैकी बघा ही केळीची पानं येईल असं तिंका पाऊस पडल्यामुळे जीव इलो. तर आता आपण जाऊया नळावरती आणि आंबे असत ते धुवून घेऊया. ह्यो असा आमचं गडगो, तो घुशीन मागे हे केल्यान पोखरून काढल्यान पूर्ण. तर मग तो आम्ही काय केलं, थोडंसं ते माती सगळी आता ते बाहेर काढल्यान आणि सगळं आतमध्ये पोखरल्यान. मग गडको पण थोडंसं आम्ही व्यवस्थित माती बिती लावून बांधून घेतलं. तर एवढे आता आपले आंबे जमा झाले आहेत. आज थोडे भेटले आणि 1-2 दिवसाचे आंबे जमा करून ठेवलं होतं आणि हे आता आंबे आपण व्यवस्थित धुवून घेऊया. सगळ्यात आधी आपण आंबो सोलून घ्यायचो. त्याची साल जी असतं वरची ना ती साल काढून घ्यायची. अशा प्रकारे साल सोलून घ्यायची पहिली आणि मधली पारंबी काढून घ्यायची, ती पिळून घ्यायची व्यवस्थित. अशा प्रकारे पारंबी पिळून घ्यायची आणि त्याच्यात सगळं जो रस असताना तो काढून घ्यायचो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मग ही साली असतात ना सालींचो पण रस काढून घ्यायचो व्यवस्थित.
ताट घेते वेळी एकदम प्लेन घ्यायचं, म्हणजे तो तळ ना एकदम एक लेवलचं होय, मग बरं पडतं. आणि काय तर आपण मग तेल लावून घ्यायचं आणि तेल पूर्णपणे पसरवून घ्यायचं, म्हणजे कसं होतं की साठा सुकल्यावरती आपल्या परतूक बरे पडतात. आता आपण सगळ्या मिश्रण मिक्सरला लावून घेतला आणि आता ताटात टाकून त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि एक लेवलमध्ये करून घ्यायचा. टाकायचं आणि असं ताट हलवून घ्यायचा, म्हणजे कसं होतं ती सगळ्या बाजू पसरतला आणि सगळ्या बाजूने एकदम सेम मिश्रण राहतं, त्याला व्यवस्थित लेवल करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपण लेवल करून घेतले. बाहेर ऊन पण मस्तपैकी पडला आणि हे आता आपण उन्हात ठेवून देऊया. आणि ठेवताना पण एक काळजी घ्यायची की खालची जी लेवल असतं ना ते व्यवस्थित सेम होईल, नंतर वाकडा असतात तर मग सगळं मिश्रण एका बाजू जाता. हा आमचा बाकडा असा आणि बाकड्यावरती मी आता सगळा व्यवस्थितपणे सुकत ठेवलं आहे. याच्या आधी एक घातलेला साडा बघू शकतो मी, हा पूर्णपणे सुकत दिला आता. आणि हा आता आपण सुकत ठेवला कमीत कमी एका 2 दिवस तरी उन्हात ठेवू का. आणि 2 दिवसानंतर मग आपण व्यवस्थित जर ऊन लागलं ना मग त्याला आपण परतू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा अजून 2-3 दिवस ठेवल्यावरती मग व्यवस्थित सुकान त्याची मग साठा तयार होतात. मग सुकल्यावरती पण दाखवते कसं असतं. तर 2 दिवस झाले सुकान आणि आता ह्या बघा असा व्यवस्थित परतला. तेल लावल्यामुळे मस्तपैकी परतूक भेटला आपल्याक. आणि अशा प्रकारे आपल्या ह्या साठ तयार झाला. आणि एका परतल्यानंतर पुन्हा आपल्याक चांगला सुकासाठी अजून 2 किंवा 3 दिवस ठेवल्यानंतर एकदम मस्त पैकी कडक होताला. तर अशा प्रकारे ही साठा बनतात आंब्याची. व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच सांगा आणि आवडलं नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.